राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता. 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार हो ते शाकाहारी शोधायला? त्यामुळे राम मंदिर वगैरे काही फार काही मोठा असा ते जे करतायत ते फार काही पुढे जाईल असं मला वाटत नाही. मित्रांनो, बघितलं का कशी आहे नीतिमत्ता, कसे आहेत विचार, कसं आहे बोलणं, कसा आहे आगाऊपणा. आपण खूप मोठे जागतिक वैचारिक आहोत या आविर्भावात मगरुरीत समाजामध्ये तेढ निर्माण करणारे जितेंद्र आव्हाड हे आगाऊ भाषा बोलून माणसांची मन दुखवत असतातच. स्वतःचा मीपणा, स्वतःचा अहंकार, स्वतःचीच पाठ थोपटण्याचा नेहमी ते प्रयत्न करत असतातच. आताही त्यांनी तेच केलं आहे. मी खूप हुशार आहे, मीच खूप बुद्धिमान आहे, माझ्या एवढा इतिहासाचा कोणाचाच अभ्यास नाही असं ते म्हणतात. मी जे बोलतो ते खरंच बोलतो, मी जे बोलतो ते खरंच सांगतो असंही ते म्हणतात. त्यांच्या मते प्रभू राम हे वनवासात असताना मांसाहार खायचे. त्यांच्या मते प्रभू राम हे शाकाहारी नव्हतेच. त्यांच्या मते प्रभू राम हे बहुजनांचे होते. त्यांच्या मते प्रभू रामाला विनाकारण इथं शाकाहारी बनवलं जातंय. किती बुद्धीची, या माणसाच्या बुद्धीची कीव केली पाहिजे. इतकं बेफाम बोलणं, इतकं बेजबाबदारपणे बोलणं, तेही आमदार असलेल्या एका माणसाला शोभतच कसं? एखाद्या माणसामध्ये नीचपणा किती असतो आणि किती असायला हवा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे जितेंद्र आव्हाड. नीच माणसाचं नीच लक्षण कसं असतं हे जितेंद्र आव्हाड यांच्याकडे बघितल्यावर कळतं. कायमच असा नीचपणा करतात ते, कायमच. यावेळेस तर त्यांनी धर्माच्या भिंती ओलांडून नीचपणा केला आहे. प्रभू रामाला मांसाहारी म्हणण्या इतपत धाडस त्यांचं झालं आहे. शरद पवारांचं बोट धरून राजकारणात येऊन पवारांच्या आशीर्वादानं मंत्रिपदापर्यंत मजल मारलेल्या या ठाणे जिल्ह्यातील आमदारानं अशा पद्धतीनं जर आपली मुक्ताफळं उधळणं सुरू ठेवलं तर समाजामध्ये तेढ निर्माण व्हायला किती वेळ लागेल? हा माणूस बोलत सुटतो, बेफामपणे बोलत सुटतो. मोदी शहांवरती आपला राग काढत हा माणूस धर्मापर्यंत पोचतो. आता तर या माणसानं देव शाकाहारी का देव मांसाहारी हे सुद्धा जाहीररित्या बोलायला सुरू केलंय. इतर गोष्टी ठीक आहेत, पण प्रभू रामांना मांसाहारी म्हणणं असल्या बिनअकली माणसाबद्दल काय बोलावं? जनता यांना निवडूनच कशी देते हाच मोठा प्रश्न आहे. जनता या अशा लोकांना आमदारच कसं बनवते हाच मोठा प्रश्न आहे. आणि सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की शरद पवार या माणसाला पाठीशी नेहमी का घालतात? अशी काय या माणसामध्ये चांगुलपण, असा काय चांगला गुण बघितलाय? समाजामध्ये द्वेष पसरवणाऱ्या या माणसाचा निषेधच केला पाहिजे आणि निषेधच करायला हवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. आमचे सर्व व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.